निकाल सब पहले घुमा के रुकना फिर मम्मी दा सॉरी नोड मम्मी चला तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। सर्वात आधी बघूया आपण कार्यक्रमाची जी सुरुवात आहे। आज माझ्या भावाचा साखरपुडा नाही आहे, ॲक्च्युली फक्त साखर खायचा कार्यक्रम आहे। म्हणजे आमच्याकडे साखर खाणं म्हणजे एक वेगळं कच्चं पक्कं ज्याला म्हटलं जातं। साखरपुडा म्हणजे एक पक्कं रिलेशन झालं। तर दोन्हीमध्ये डिफरन्स असतं थोडंफार, कारण दोन्हीमध्ये म्हणजे काय हे सोनं वगैरे घालावं लागतं एकमेकांना, असं काहीतरी असतं। ऑलमोस्ट साखर खायचा कार्यक्रम आहे आज माझ्या भावाचा। आणि इकडे बघा स्वयंपाकाची तयारी झाली आहे। सगळं जे घरामध्ये आम्ही सुरू काल रात्रीपासून ह्याच्यामध्ये लागलेले आहे कामामध्ये, कुठे शॉपिंग कुठे हे बघा, खाणारे खात आहे, साफसफाई करणारे साफसफाई माझी बहीण करीत आहे। परत इकडे जे डेकोरेशन आहे आजसाठी जे टेंट वगैरे आहे ते मारलं गेलेलं आहे। त्यानंतर काकू आमचे खूप छान स्वयंपाक करतात, मी परत सांगते तुम्हाला। आणि इकडे बघा ह्यांची पण काम तयारी चालू आहे, स्वयंपाक करणारे स्वयंपाक पण करत आहे। आय थिंक तो भाजी आहे, हां रांगोळी काढणारे रांगोळी काढत आहे। म्हणजे ऑलमोस्ट सगळेजण एक एक काम केलं ना, खरंच लग्नाच्या घरामध्ये एक एक काम केलं ना पटपट होऊन जातं। आणि ही साडी मी घेतली आहे माझ्या वहिनी साहेबांसाठी, कशी वाटली काय नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि मला कलर चांगलं वाटलं आहे म्हणून मग ती घेतले, कारण दुसरे त्यांच्याकडे तेवढे आवडण्यासारखं मला नव्हते। आणि त्यानंतर आता पाहुण्यांची म्हणजे पाहुणे येणार आहेत, चेअर वगैरे आणलं, सगळं व्यवस्था अरेंजमेंट झाली, पाणी वगैरे आणणं, मध्ये खूप कामं असतात ते प्रत्येक गोष्टी। वेलकम मी नात्या। तर पाहुणे आलेत आता एक 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 म्हणजे मम्मीकडचे मुलीकडचे सगळे पाहुणे येत आहे एक एक आणि सगळ्यांचा म्हणजे जेवण वगैरे वरती अरेंजमेंट केलेले आहे। नेमकंच मध्ये पाऊस पडून गेला आणि म्हणजे ना बघा आता तुम्ही पुढे खूप खराब वाटून जातं, असं काहीतरी झालं की पावसाचं किचकिच नको वाटतं। तर हे माझी आत्या आहेत, गावाकडून भरपूर पाहुणे आलेले आहेत। आणि हे घर आहे माझी मम्मीचं, 4 रूम्स आणि वसई टाईपमध्ये, आणि अर्धा जागेमध्येच त्यांनी जे अर्धा प्लॉट आहे फक्त त्याच्यातच घर बांधलेलं आहे आणि अर्धा तर असंच मोकळं ठेवलेलं आहे। हा देवघर आहे, इकडे सगळे त्यांचेच लेडीज बसलेले आहेत हे सगळे। आणि हे किचन आहे, हे बघा हे वसई टाईपमध्ये थोडीशी जागा म्हणजे मधात हॉल टाईपमध्ये सोडलेलं आहे त्यांनी। आणि चौकडून जे आहे ते 4 रूम मोठे मोठे बांधलेले आहेत असे। तर आता मुलीला इकडं सगळ्यांसमोर जे आहे ते काहीतरी प्रश्न विचारला जातं, ही एक फॉर्मॅलिटी असते। ऑलरेडी आम्ही जाऊन बघून आलेलं आहे, आम्हाला पसंत आलेलं आहे, तरी पण सगळ्यांसमोर जे फर्स्ट टाईम बघत आहेत त्यांच्यासमोर एक फॉर्मॅलिटी म्हणून मुलींना विचारलं जातं प्रश्न की तुझं नाव काय, गाव काय, एज्युकेशन काय, ड्रीम्स काय, वॉट एव्हर जे काही असतात आपले नॉर्मल क्वेश्चन्स। एक म्हणजे ना एक सत्वपरीक्षाच असते सगळ्यांसाठी असं वाटतं। परत आता खाली बसवलं गेलं आणि परत वरती जे सगळे माणसं आहेत, वरती माणसाची मंडळी बसली होती जेंट्स, तर त्यांच्यासमोर परत विचारलं गेलं त्यांना तेच क्वेश्चन्स वगैरे रिपीट। आणि त्यानंतर हे बघा आता हे मुलं काढत आहेत आणि मुलांना खूप खूप धन्यवाद बरं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते मी, कारण आपण स्वयंपाक करण्यामध्ये किंवा भरपूर कामं असतात लग्नाचं म्हणजे एखादं कार्यक्रमाचा, तर त्यामध्ये मी नेहमी म्हणजे बिझीच राहायची। मग मला हे लक्षात नसायचं की मला शूट करायचं आहे किंवा व्हिडिओ घ्यायचे आहे। हे जे मुली आहेत, ताईची मुली किंवा माझी मुलं जे कोणी काढलेलं आहे सगळ्यांना खूप धन्यवाद की मुलं आठवणीनं, हे सगळं मी त्यांना सांगितलेलं नाही आहे स्पेशल, म्हणजे फक्त मी सांगितलं की मला प्रत्येक व्हिडिओ पाहिजे, प्रत्येक सीन पाहिजे म्हणून। तर त्यांनी ना सगळं कॅप्चर केलेलं आहे। आता स्टार्टिंगपासून तुम्हाला दाखवलेलं आहे की स्टार्टिंगमध्ये हां थोडंसं रोड जर झालं ना पप्पाकडचं तर घर छान दिसणार एकदम मस्त। तर आता हे घरातून कसे आले, चप्पल वगैरे ठेवले, हे सगळं मुलांचं बरं, मी हे अजिबात त्यांना सांगलेलं नाही आहे असं। तर हे देवघर आहे ॲक्च्युली, बघा इकडं देवाची पूजा आपण जसे मी सकाळी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवली तुमच्यासोबत। आणि इकडे हे दुसरी रूम आहे जिकडे आम्ही कपड्यांचं सगळं अरेंजमेंट केलेलं आहे। इकडे सगळे मम्मीकडचे माहेरचे आहेत आणि जे कपडे वगैरे ठेवलेले आहेत ते आहे सगळे। आणि आता वरती जाऊया आपण, वरती बघूया की वरती काय चाललं आहे। तर हे सगळं खरंच मुलांनी शूट केलेलं आहे। तर इकडे आमच्याकडे ना सगळं जेंट्स जेवढे पण आलेले आहेत ना त्यांना सगळ्यांना टावेल टोपी केली जाते आणि सुपारी दिली जाते। आता बघा भावाच्या
साखर खायची तयारी आणि त्यामध्ये मला अक्षरशः स्वयंपाक करायला बसून दिलं. एकतर मी आधीच आणि ते साडी वगैरे पण आम्ही त्या दिवशीच आत्ताच जाऊन आले मी आणि आल्यावर लगेच स्वयंपाकाला बसले, कारण काकू एकटे होते तिकडे. आणि त्यानंतर बघू मग लग्नामध्ये तर वाटतं भांडे घासायला बसवतील का काय माहिती, आता बघावं लागेल ते. तर स्वयंपाक वगैरे करण्यामध्ये इकडे तिकडे पळण्यामध्ये ना मग एकतर ना एवढं घाम सुटत होतं ना, कारण की पाऊस त्या दिवशी नेमकं पडणारच होतो. एवढी गरमी होत होती, कारण वादळ वगैरे म्हणजे आले, वादळ नाही आपले ढग वगैरे आले होते म्हणून खूप गरम होत होतं. आणि त्यासाठी सगळ्यांच्याकडे रुमाल चालूच होता. आणि त्यानंतर नेमकं पाऊस पडला आणि परत लाईट गेली. म्हणजे अशी गोंधळात गोंधळ, खूप गोंधळ झालं त्या दिवशी नेमकं. तर सगळ्यांना कपडे करतात तिकडे. मम्मी पप्पाला कपडे केले, त्यांनी मम्मी पप्पाला कपडे आणले. त्यानंतर आम्ही पण त्यांच्यासाठी कपडे घेतले. हे मुलीचे काका काकू आहेत, अंकल आंटी, तर त्यांच्यासाठी आम्ही कपडे घेतलं. परत त्यांच्या आईना वगैरे असं एकमेकाचं देणं घेणं. फेस्टिवल म्हणजे एखादं आपल्याकडे कार्यक्रम आहे म्हणजे बड्डे गिफ्ट कसं असतं की ते येतील बड्डेला गिफ्ट घेऊन येतील, मग आपण परत त्यांना रिटर्न गिफ्ट देतो, करायचं आणि करून घ्यायचं. आता ही बघा माझी बहीण, साडीसुद्धा आम्ही काढलो नव्हतो सकाळी, म्हणजे घरातून जे शॉपिंग करायला आम्ही गेलो होतो बाहेर साडी वगैरे आणण्यासाठी. घरी आल्यावर तर काय तोपर्यंत पाहुणे येऊन गेले होते, मग कुठेच चेंज वगैरे करणार आहे. मग तसंच फक्त तोंड धुतलं, ते पण फक्त पाण्याने तोंड आणि त्यानंतर लागलो मग कामाला. आता हे सगळं कसे भरून गेलेले आहेत बघा, इकडे जागासुद्धा नाही. आता हे बघा, हे जेवढे लेडीज आलेले आहेत त्या सगळ्यांना ही माझी मावशीची मुलगी आहे, ती हळद कुंकू लावते. आणि मी हातामध्ये सगळ्या साड्या जे आम्ही नाही का जे आधीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुमच्यासोबत मी शेअर केले होते की आम्ही सगळं ना पॅक करून ठेवलेलं आहे कॅरी बॅगमध्ये, की साडी, टावेल, टोपी वगैरे सगळं पॅक करून ठेवलेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी हे कार्यक्रमाच्या वेळेला असं माझी बहीण जी आहे मावशीची मुलगी ती हळद कुंकू लावली आणि मी सगळ्यांना जे साडीची गिफ्ट आहे पॅक करून ते तसंच कॅरी बॅगमध्ये देऊन टाकलं. आता सगळं कार्यक्रम झालं आणि त्यानंतर बघा आता सगळे जे आहेत नवरा नवरी म्हणजे होणारे एकमेकांचं म्हणजे दुसऱ्यांचा आशीर्वाद घेत आहे मोठ्यांचं. आणि आता सगळं संपलेलं आहे, जेवण वगैरे सगळं झालेले आहे, फक्त आम्हीच राहिलेले जेवणाचे. सकाळी फक्त एवढीशी खिचडी खाल्ली होती, त्यानंतर मग फक्त धावपळामध्ये चालू आहे. तर आता हे साखर कसं खायचं आहे, कसं खाऊ घालायचं आहे, तर ते एक हे चाललेलं आहे, फोटो काढणं वगैरे. तर आता फायनली हे कच्ची साखर ज्याला म्हणलं जातं, म्हणजे साखरपुडा वेगळा असतो, तो एक कन्फर्म असतो, हा कच्चं साखर असतं. पण हे पण साखरपुड्यासारखंच झालेलं आहे, कारण खूप एवढे जण आलेले होते सगळे. आणि त्यानंतर आता हे वरती टेरेसवरती आलेले आहे, जेवण वगैरे झालं आहे यांचं आणि आता फोटोशूट चालू आहे. कॅमेराज एवढे होते बघा, आमची हालत बघा. ही माझी बहीण तर काळा ब्लाऊज आणि मिसमॅच साडी घालून बसली आहे, ती म्हणजे वेळच मिळाला नाही, असं एवढे गोंधळ होऊन गेलं ना खूप. आणि त्यातच आम्ही जेवायला गच्चीवर बसलो टेरेसवरती आणि पाऊस आला नेमकं. अरे बापरे, म्हणजे ना तर ताट घेऊन पण कसं यायचं मला तेच सुचेना. आणि मी म्हणते काय थोडंसं मी जेवू बसू तिकडेच, नंतर मग जेवण झाल्यावर खाली जाऊ. तोपर्यंत काय का त्या टेंटमधून पाणी खाली पडत होता कारण पाऊस खूप मोठा होता ना, मग पूर्ण ताटामध्ये माझं टेंटचं पाणी पडून गेला. मग नंतर ताट तिकडं सोडला आणि पटकन मी खाली येऊन गेलो. मग आम्ही किचनमध्ये बसून सगळं जेवण करत बसलो. हे बघा गरमी आणि लाईट पण गेली त्यानंतर मध्येच. मग आताच लाईट गेली, मग सगळेजण मध्ये आले, कारण टेरेसवरती बसणारे, अंगणमध्ये बसणारे, मग सगळेजण मध्ये येऊन गेले. आता इकडे पाऊस तर येत आहे, पण आता हे महत्त्वाचं काम इकडं चालू आहे की जे महाराज आहे ना, आता ते लग्नाची जी तारीख आहे, मुहूर्त आहे ते डिसाईड करत आहे इकडे. आता महाराज जे आहे, आता इकडे सगळेजण बसलेले, बाहेर काही मध्ये काही. तर जे दोन्हीकडचे पार्टी आहेत, मुलीकडचे आणि मुलाकडचे, दोघांना एक एक व्यक्तींना बसवलं जातं आणि त्यानंतर महाराज मुहूर्त काढत असतात आणि दोघांना जे एक लिहून दिलं जातं की यांची कन्या आहे ते आणि मुहूर्त वगैरे. त्यानंतर दोन्हीकडचे जे पक्ष आहेत त्या दोघांना पण पूजा करायला सांगतात. हे बघा, हे जे पूजा करत हळद कुंकू वाहणी सगळं त्यांचे पाहुणे जे आहे ते आमच्या इकडे मधात येऊन बसलेले आहेत, कारण पाऊस चालू आहे ना बाहेर. तर आता इकडे पूजा वगैरे म्हणजे मुहूर्त वगैरे काढलं त्याने. तर 7 जुलैचा ॲक्च्युली काढले होते डेट, पण 7 जुलै होता, पण त्या दिवशी मोहर्रम येत आहे कमी. आता 16 तारीखला कन्फर्म झालेला आहे. तर झालं सगळं कार्यक्रम वगैरे आणि आता पाऊस पण थांबलं गेले आहे. तेव्हाच ते जाणार होते, पण पाऊस येऊन गेला नेमकं मोठा, कारण त्यांचं जेवण वगैरे तसं झालेलं होतं सगळं. आणि आता सगळेजण जात आहे.
घरच्या बाहेर म्हणजे कार्यक्रम संपला आहे. आता जात आहे सगळे, पावसाने सगळं थोडंसं ओलं होऊन गेलेलं आहे सगळं बाहेरचं वगैरे. टेंट वगैरे पण सगळे पाण्यामध्ये म्हणजे भिजून गेलेले आहेत. सगळं ओव्हरऑल जे फंक्शन आहे ते चांगलं झालं, खूप चांगलं झालं. म्हणजे मेन म्हणजे ना की पाहुण्यांचं जेवण झाल्यावर पाऊस आला आणि सगळे खाली बसले होते. फक्त जे आम्ही घरचे राहिले होते ना मेंबर, जसे मम्मी, मावशी, मी, माझी बहीण, दिदी वगैरे, ते जे घरचे मेंबर आहेत, फक्त आमचं जेवण राहिलं होतं आणि नेमकं पाऊस पडला. नाहीतर पाहुण्यांचं जेवण वगैरे चांगलं झालं, त्यामध्ये काही अडथळा आला नाही. आणि आता बघा कोणीच नाही, हे फक्त जे गुरुजी आहेत ते एकटे बसलेले आहेत. आता सगळं घर रिकामं आलं, कारण सगळे पाहुण्यांना सोडायला गेलेले आहेत. आता हे पूर्ण अर्धा जे आहे ना ते पूर्ण अर्धा प्लॉट त्यांनी ओपन ठेवलेला आहे. तिकडे पण बांधतील आता काहीतरी. तर महाराज एकटे बसलेत घरामध्ये, सगळे सोडायला गेलेले आहेत. आता हे काकू आल्या, त्यानंतर सगळं मग आवरू आपण. तर आता त्या दिवशी जे आहे ना, आम्ही जसं सांगितलं तुम्हाला की मुलाचे पण काहीतरी शिदोरी बांधून देतात, तशी मुलीचे पण आम्हाला काहीतरी शिदोरी देत असतात. तर आता बघूया आपण बाईलेक म्हणून बाईलेकींना थोडं जास्त सन्मान दिलं जातं कुठे, की बाईलेक आहे, तुमचा मान आहे. तर मला ओपन करायला बसवलं होतं. हे मुलींचे म्हणजे मुलींनी जेव्हा आले होते तेव्हा येताना शिदोरी आणले होते त्यांनी. तर आता बघूया आपण की काय शिदोरीमध्ये त्यांनी आणलेलं आहे. आणि अशाच आता पुढे तर लग्न आहे, लग्नाची तयारी आहे, शॉपिंग आहे. अशाच प्रकारचे धमाकेदार व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता ही साक्षी माझी बहीणची मुलगी आहे ती, तर ते हळद कुंकू लावते सगळ्यांना. आणि हे जे शिदोरी आहे, सगळ्या जे घरचे आज आपले शेजारचे जे महिला आहेत, सर्वप्रथम जे बाईलेक आहे तिला मान दिला जातो, तिच्या हाताने पूजा केली जाते. आणि दिवसभर काम करून ना खूप थकवा आला होता, त्यामुळे मी साडी काही नेसली नाही, तसेच जे गाऊन आहे त्यावरच बसून घेते. मग बाईलेकीचं झालं की मग जे इतर महिला आहेत तसं 11 किंवा 5 किंवा 7 अशा शुभ अंकामध्ये सगळं लेडीजना पूजा करायला लावतात त्याची. आणि त्यानंतर ते ओपन केलं जातं आणि सगळ्यांना हळद कुंकू वाहून, म्हणजे महिलांना, आणि ती शिदोरी जी आणलेली आहे ना त्याच्यामधलं काढून त्यांनासुद्धा दिलं जातं. तर बघूया आपण की त्यांनी शिदोरी काय दिली आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. अजून आपलं लग्न, शॉपिंग सगळं बाकी आहे, तर त्यासाठी सबस्क्राईब नक्की करून घ्या आठवणीनं. आणि चला मग आपण बघूया काय दिलेलं आहे काय नाही शिदोरीमध्ये. आता 16 तारखेला तसं लग्नाची डेट आहे, तर पावसाळ्यामध्येच होऊन जाईल, पण ठीक आहे. आता काय, कारण खूप मग दिवाळीच्या नंतर मग लग्नाची डेट काढावी लागणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आजकालची जनरेशन कशी आहे, फायटिंग, मेसेजिंग, मीटिंग. मग त्यापेक्षा ना लवकरात लवकर लग्न केलेलं चांगलं राहील, म्हणून आम्ही डिसाईड केलं की लवकरच करता येईल. आता हे सगळ्या जे महिला आहेत ते पूजा वगैरे करतील, मग आपण ओपन करूया. खूप थकून गेलेले आहे, पण आता हे जे असतात आपले रिच्युअल्स वगैरे ते आपल्याला करावंच लागतं. तर चला मग ओपन करूया. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, शेअर करा आणि कॉमेंट नक्की करा.